तर राज्यात कुणाची सत्ता येणार या संदर्भातले अंदाज बांधण्यात येत आहे। पाहूयात त्या संदर्भातील टॉप 9 बातम्या। उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल, राज्यातील 4136 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीतून उलगडणार। कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। निकालानंतरचे 48 तास महायुती महाविकास आघाडी दोन्हींसाठी आव्हानाचे। बहुमत किंवा बहुमताजवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असणार। सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सचीही शक्यता। काँग्रेसच्या विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची सोय। निकालानंतर ऐनवेळी दगाड फटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून व्यवस्था। एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता। खबरदारी म्हणून पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचीही शक्यता। ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार राज्यात महायुतीला बहुमत मिळवण्याचा अंदाज। महायुतीला 178 ते 200, महाविकास आघाडीला 82 ते 102, तर इतर 6 ते 12 जागा येण्याचा दावा। टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचं सरकार येणार। महायुतीला 175, महाविकास आघाडीला 100 जागा मिळण्याची शक्यता। शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आलं तर शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं, यावर शिवसेनेचं एकमत। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। तर महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा नाही, श्रीकांत शिंदेंचं विधान। महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक। विधानसभेच्या निकालाआधी राजकीय हालचालींना वेग। महाविकास आघाडीत बैठकांचं सत्र सुरू। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज व्हर्च्युअली काँग्रेसच्या सर्व उमेदवारांशी चर्चा करणार। बैठकीत मतमोजणी संदर्भात सूचना देणार।